मुंबई महापालिकेच्या बेस्ट उपक्रमातल्या कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून संपावर गेलेत। औद्योगिक न्यायालयानं काल संध्याकाळीच बेस्टच्या बाजूने अंतरिम आदेश दिला होता। या प्रकरणात बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीशी संबंधित युनियनचे कर्मचारी आणि वेट लीज ऑपरेटर यांना 18 जूनच्या मध्यरात्रीपासून संप करण्यास तात्पुरती मनाई करण्यात आली होती। पण त्यानंतरही बेस्टच्या वाहतूक विभागातील चालक वाहक आणि वीज विभागातील कर्मचारी या संपात सहभागी होत आहेत। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने हा संप पुकारण्यात आलाय। पण शशांक राव आणि प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखालील बेस्ट कर्मचाऱ्यांची युनियन या आंदोलनामध्ये सहभागी नसल्याची माहिती आहे। वाहतूक आणि वीज पुरवठा सुरळीत राहील असा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे। बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारल्यामुळे जे ती प्रवाशांची तारांबळ झाली। सध्या राणी लक्ष्मीबाई चौकाच्या बस स्टॉपवरून आढावा घेतो आपण। जर पाहिलं तर या ठिकाणी प्रवासी जे ते उभे आहेत, पण बेस्ट जी आहे ती आलेली नाही। त्यामुळे अनेक नागरिकांचा विशेषतः शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा खोळंबा झालेला आपल्याला पाहायला मिळते। आता यात महत्त्वाची बाब म्हणजे की शेअरिंग टॅक्सीचा करताना आपल्याला प्रवासी पाहायला मिळतात। खरं तर जीवन वाहिनी म्हणून बेस्टकडे पाहिलं जातं, पण त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी 23,000 कर्मचारी जे आंदोलनाच्या भूमिकेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता या राणी लक्ष्मीबाई चौकातून आपण हा आढावा घेतोय। हा एक बस स्टॉप आहे। पुढे पाहिलं तर आणखी टॅक्सीचा पर्याय जो आहे तो या प्रवाशांकडून घेतला जातो। आपण जर पाहिलं तर यात फक्त विद्यार्थी नाही तर वयोवृद्ध सुद्धा जे आहेत की त्यांच्याकडून सुद्धा टॅक्सीचा पर्याय हा घेण्याचा केला जातो। आता सुद्धा बस स्टॉपवर उभे असलेले जे कोणी प्रवासी असतील ते सुद्धा आता टॅक्सीने हा प्रवास करताना पाहायला मिळते। आपल्यासोबत ताई आहे, किती वेळापासून उभी आहे आणि बस येते का? सॉरी मेरे को नहीं आना। कितने टाइम से खड़े हो आप यहाँ? नहीं मेरे को आना ही। आपण जर पाहिलं तर विद्यार्थी सुद्धा उभे आहेत आणि बस बंद असल्यामुळे टॅक्सीचा पर्याय जो आहे तो वापरला जातो। पुढे सुद्धा आपण जर पाहिलं तर तिथेही टॅक्सीने अनेक लोक जे ते जाताना पाहायला मिळतात। त्यामुळे प्रवाशांना जो आहे त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। पण दुसरीकडे कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी जे ते आता आज जे ते आंदोलनाला बसलेले पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वाल सह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। तर बेस्टच्या या संपावर धारावीमधल्या प्रवाशांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। बहुत तकलीफ हो रहा है, बस का स्ट्राइक है तो इसके लिए यहाँ 10 मिनट से खड़े, अभी तक कोई मिली नहीं और रिक्शा वाले भी ज्यादा भाव लगा रहे हैं। मैं धारावी में रहती हूँ, बस का बहुत प्रॉब्लम है। पहले से बस नहीं हम लोग को मिलता है और इसे स्ट्राइक करके रखा है। ये सब गलत बात है ना। पब्लिक अभी सब खड़े इधर है बस के लिए, हमको बहुत दिक्कत हो रही है बस में। हमको 1 घंटा हो गया, हम लोग कुछ पहले बोलना तो मांगते ना, बस स्ट्राइक है कुछ है, पहले 1 दिन पहला कुछ भी बोला नहीं हम लोग को। तर या संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या नेमक्या कोणत्या आहेत तेही पाहूयात। तर बेस्ट सेवांचं कंत्राटीकरण थांबवा ही त्यांची प्रमुख मागणी आहे। बेस्ट मालमत्तांचा पीपीपी तत्वावर पुनर्विकासाला विरोध केला जातोय। बेस्टचा स्वतंत्र अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करा। निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी एक रकमी द्या। कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडवा। तर या मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी संपावर गेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।